हे गाईज वेलकम. माझं नाव मिलिंद. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक स्टोरी सांगितलेली. यामध्ये सुद्धा मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे. स्टोरीचं नाव आहे विजडम टूथ म्हणजेच अक्कल दहाड. माझ्या एका जवळच्या मित्राचं रूट कॅनल झालेलं, त्यावेळेस मला ही स्टोरी सुचलेली. सो तेच मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. याच्यामध्ये बऱ्याच टेक्निकल बाबी असू शकता, ज्याच्याबद्दल मी रिसर्च वगैरे काही केलेलं नाही, तर त्या चुकीच्याही ठरू शकतात. सो जस्ट फिक्शन म्हणून तुम्ही ऐकून घ्या. ही गोष्ट आहे मनीष नावाच्या एका व्यक्तीची. मनीषचं नुकतंच लग्न झालं आहे आणि त्यावर लागलीच जबाबदारी येऊन ठेपल्यामुळे त्याला आता कामालाही जावं लागतं आहे. मनीषकडे कुठलीच नोकरी नसल्यामुळे तो आर्ट रिलेटेड कामं करत असतो. त्याच गोष्टी त्याला जमतात. स्केचिंग, पेंटिंग वगैरे असले कामं करून तो स्वतःचं आणि आपल्या फॅमिलीचं पोट भागवत असतो. त्यातून एवढा मोबदला भेटत नसल्यामुळे तो आता खूप फायनान्शियली स्ट्रगल करतो आहे त्याच्या आयुष्यामध्ये. त्याचे बरेचसे मित्रही आहेत जे की त्याला वेळोवेळी मदत करतात आणि बरेचसे सल्ले देतात की तू दुसरं काहीतरी शोध, दुसरं काहीतरी कर ज्यातून अधिक मोबदला भेटेल. तर त्याचं नेहमी एक उत्तर असतं की यार मला या गोष्टी काही जमत नाही. आर्ट रिलेटेड गोष्टी काही असतील ज्यातून मी पैसे कमवू शकेल अशा गोष्टी काहीतरी मला सांगा, असं तो नेहमी म्हणत असतो. एका संध्याकाळी मनीष आणि त्याचे मित्र बारमध्ये येऊन भेटतात. हसत खेळत आपापल्या आयुष्याबद्दल ते गप्पा मारत असतात. थोड्या वेळानंतर त्यांचा विषय स्टॉक मार्केटकडे येऊन वळतो. मनीष आता कान टवकारून ऐकत असतो, कारण ते स्टॉक मार्केटच्या नफ्याबद्दल बोलत असतात. तर मनीष त्यांना विचारतो की ही काय भानगड आहे, मला सुद्धा तुम्ही सांगा. तर त्याचे मित्र बोलतात की तू अगोदर गुंतवणुकीसाठी तेवढे पैसे जमव, त्यानंतर ही भानगड काय आहे आम्ही तुला त्याच्यानंतर सांगू. आणि यानंतर त्यांचा विषय चेंज होतो आणि ते वेगवेगळ्या विषयांवर बोलायला लागतात. याच काळामध्ये मनीषचा एक दात दुखायला लागतो. अक्कल दहाड दुखायला लागते. मनीषचं एक रूट कॅनल झालेलं असतं, परंतु त्याचं ते फेलियर झालेलं असतं आणि तो दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरला सांगतो की माझा दात परत दुखायला लागला आहे. डॉक्टर त्याला सांगतो की म्हणजे डेंटिस्ट त्याला सांगतो की तुला आता सर्जरीशिवाय पर्याय नाही, तुला एक सिंथेटिक टूथ बसवावं लागेल आर्टिफिशियल. जर तू मान्य असेल तर आपण सर्जरी करूयात. तर तो थोडा हिरमुसल्या टोनमध्ये डॉक्टरला म्हणतो की ठीक आहे, मला आपण सर्जरी करूयात. तो 1 महिन्याची अपॉइंटमेंट घेतो. 1 महिन्यानंतर त्याला सर्जरी करायसाठी जावं लागणार असतं. त्या अगोदर मनीष आणि त्याचे मित्र रेग्युलरली भेटत असतात. त्यांच्या बैठकी नेहमी चालूच असतात त्याच बारमध्ये आणि दारू वगैरे घेण्यासाठी ते नेहमी बसत असतात. मनीष अगोदर एवढी काही घेत नसायचा, परंतु मनीषला पण सध्या खूप सवय लागली त्याच्या मित्रासोबतच. तर तो असंच एका संध्याकाळी बसलेला असतो त्याच्या मित्रांसोबत आणि त्यांच्या गप्पा चालू असतात. तर त्यांच्या गप्पा आता अल्कोहोलवर येऊन ठेपतात आणि त्याच्यातला एक मित्र अल्कोहोलचे फायदे असे सांगत असतो थट्टामस्करीमध्ये. आणि त्यातमध्येच तो एक मूवी रिकमेंड करतो की तुम्ही अनदर राऊंड म्हणून एक मूवी आहे ती बघा. कसं आपला ब्रेन ऑल्टर होतो दारू वगैरे घेतल्यानंतर, अशा गोष्टी तो त्यांना सांगत असतो. आणि तो सांगतो की तुझं आता बघ सर्जरी बाकी 15 दिवसावर येऊन ठेपली, तर तुला भीती जर वाटत असेल तर तू दारू वगैरे घेऊ शकतो त्याच्या अगोदर, असं तो थट्टामस्करीमध्ये मनीषला सांगतो. मनीषही ठीक आहे, मी तेच करणार आहे, अगोदर सर्जरीच्या पूर्वी मी दारू वगैरे घेऊन जाईल जेणेकरून माझी भीती वगैरे जाईल, असं तो मित्रांना सांगतो मस्करीतच. त्यानंतर परत त्यांचा विषय वेगवेगळ्या गोष्टींवरती येऊन ठेपतो. ते परत स्टॉक मार्केटबद्दलच बोलायला लागतात आणि त्याच्यामध्ये त्यांना चांगलाच रस येतो. आता मनीषची जी सर्जरी आहे ती जवळजवळ म्हणजे ऑपरेशन आहे ते जवळजवळ आलं आहे आणि आता नेमकाच दिवस येऊन ठेपला आहे त्याच्या सर्जरीचा. तो जातो, टूथ रिप्लेसमेंट वगैरे तो करून येतो. त्याचं ऑपरेशन सक्सेसफुल वगैरे होतं. त्याच्यानंतर तो काम वगैरे सध्या सोडून देतो 4-5 दिवस. आणि त्या दिवशी ज्या दिवशी तो सर्जरी करून येतो त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला सकाळी एक स्वप्न पडतं. एक अपरिचित व्यक्ती त्याच्या स्वप्नामध्ये येते आणि त्याचं एक पोर्ट्रेट त्याच्या स्वप्नामध्ये येतो त्या व्यक्तीचा. तर तो सकाळी उठतो आणि सकाळी उठल्यानंतर तो त्याच्या बाजूला पेन्सिल आणि कागद पडलेला असतो. तर तो पेन्सिल कागद उचलतो आणि त्या व्यक्तीचं स्केच काढायला लागतो, जो व्यक्ती त्याच्या स्वप्नामध्ये आलेला. आणि स्केच काढून तो असंच बाजूला ठेवून देतो. त्याच्या बायकोला तो चहा वगैरे मागतो. चहा वगैरे घेतल्यानंतर जस्ट तो परत आराम करायला लागून जातो. तर 2-4 दिवसानंतर तो परत ज्यावेळेस तो बरा होतो तर त्याच्यासोबत काही विचित्र घटना घडायला लागतात. त्याला वेगवेगळे कोइन्सिडन्सेस व्हायला लागतात, सिंक्रोनिसिटीज त्याच्यासोबत व्हायला लागतात. उदाहरणार्थ एक दिवस तो असंच दुकानात गेलेला असतो. तिथे एक लहान मुलगा येतो आणि एक विशिष्ट ब्रँडचा साबण तो मागवतो. त्यानंतर त्याला त्या साबणाची जाहिरात वेगवेगळ्या ठिकाणी दिसायला लागते. त्याच दिवशी त्याच्यासोबत असे अनेक इन्सिडंट घडतात आणि वेगवेगळ्या ब्रँडचे असे म्हणजे एकदाच त्याच्यासोबत कोइन्सिडन्सेस व्हायला लागतात
आणि संध्याकाळी त्याला समजतं की आपण ज्या ज्या ब्रँडच्या आपल्याला हायलाईट्स म्हणजे जे आपण अनुभवलं त्याच ब्रँडचं आज स्टॉक वाढलेला आहे. तर त्याला समजतं की हे जे कोइन्सिडन्सेस आहे, हे जे सिंक्रोनिसिटीज माझ्यासोबत होत आहे, या अशाच नाही होत आहे, याचा काहीतरी संबंध असू शकतो. तर तो असंच डॉट जोडायला लागतो, कनेक्ट करायला लागतो. तर एक दिवस तो असंच घरी येतो याबद्दल विचार करत करत आणि त्याच्या बायकोलाही असं सांगतो. तर त्याला असंच त्याच्या बायकोसोबत बोलता बोलता त्याला समोर त्याने जे चित्र काढलेलं असतं, जे स्केच केलेलं असतो ते दिसतो आणि तो स्केच घेतो, त्याच्याकडे थोडं निरखून बघतो आणि जस्ट इंटरनेटवरती त्याला सर्च करतो. तर तो जो स्केच असतो तो असतो एका व्यक्तीचा आणि ती व्यक्ती रिअलमध्ये एक्झिस्ट करते. थॉमस बेयस नावाची ही व्यक्ती आहे. आणि त्याला समजतं की ही व्यक्ती एक मोठी मॅथमॅटिशियन होऊन गेलेली आहे, एक स्टॅटिस्टिशियन आहे आणि ह्याचा एक थिअरम आहे, बेयस थिअरम म्हणून, जो की खूप प्रसिद्ध आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. सो तो त्याच्याबद्दल अजून रिसर्च करतो आणि स्टॉकबद्दल अजून वाचायला लागतो, त्याच्याबद्दल अजून माहिती घ्यायला लागतो आणि जस्ट तो बेयस थेरम आहे तो शिकायला लागतो त्याच्या बायकोसोबत. ऑलरेडी त्याचा मॅथ वगैरे या गोष्टी वीक असतात, तर तो तरी कसा तरी प्रयत्न करून तो त्या गोष्टी शिकतो आणि हे जे कोइन्सिडन्सेस असतात, या ज्या गोष्टी त्याच्यासोबत घडतात, सिंक्रोनिसिटीज ज्या होतात, तर तो त्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करतो आणि एक आउटकम काढतो, एक कन्क्ल्युजन काढतो. आणि एक दिवस तो असंच ठरवतो की आपण आता त्याच्या बायकोला तो सांगतो की तुझ्याकडे जे असतील दागिने वगैरे ते मोड, आपण कुठेतरी इन्व्हेस्ट करूया. तर तो असंच ते पैसे घेतो आणि जो आउटकम त्याने त्या दिवशी काढलेला असतो त्याच्यामध्ये तो लावतो आणि त्याच्यानंतर त्याला समजतं की याचा फायदा झाला आणि त्याचा प्रॉफिट होतो ॲक्च्युलीमध्ये. आणि तो असंच मग त्याचं रेग्युलर हे चालू होऊन जातं, तो पैसे असंच कमवायला लागतो. मनीषला आता याचं व्यसनच जडतं एक प्रकारे आणि तो असंच ॲनालिसिस करून वगैरे त्या बेयस थेरमचा उपयोग करून तो आपला प्रॉफिट वगैरे कमवत असतो, इन्व्हेस्ट करत असतो आणि हळूहळू तो श्रीमंत होत असतो. असंच आता काही काळानंतर मनीषला त्या फॉर्म्युल्याची गरज पण पडत नाही. तो आपल्या इन्साईटच्या, आपल्या ज्या इंट्युशनच्या बळावर तो इन्व्हेस्ट करायला लागतो आणि त्यातूनसुद्धा त्याला फायदा होतो आणि तो हळूहळू आता श्रीमंत होत जातो. त्याच्याकडे बऱ्याच गोष्टी यायला लागतात, बऱ्याच गोष्टी तो खरेदी करायला लागतो आणि तेच तो आठवत असतो की आपलं आयुष्य अगोदर कसं होतं आणि आता कसं झालं आहे. आपल्याकडे जवळजवळ सगळ्याच गोष्टी आहेत, आपण कुठली गोष्ट खरेदी करू शकतो आणि आपण काहीही करू शकतो असं त्याला वाटतं आणि तो ठरवतो की आता हा जो जुगार आपण लावलेला आहे हा आता आपण इथे थांबूया. त्या अगोदर तो ठरवतो की आपण आता एक शेवटचा मोठा जुगार लावूया. त्याच्यानंतर आपलं जे काम आहे आर्ट रिलेटेड गोष्टी जो तो करत होता तो एका मोठ्या स्केलला म्हणजे मोठ्या लेवलला घेऊन जाऊया असं तो ठरवतो. आणि त्याच्या अगोदर त्याला एक गोष्ट सतावत असते की आपला एक दात होता तो सिंथेटिक टूथ आपण बसवलेला आहे, कृत्रिम दात आपण बसवलेला आहे. तर एक रिस्पेक्टचं प्रतीक म्हणून किंवा एक श्रीमंतीचं प्रतीक म्हणून लोक सोन्याचा दात वगैरे बसवतात असं त्याला वाटतं. तर आपणही तेच करूया असं तो ठरवतो आणि डॉक्टरला म्हणजे डेंटिस्टला जाऊन भेटतो की आपण जी सर्जरी केलेली होती, जी टूथ रिप्लेसमेंट आपण केलेलं होतं, तर मला परत ते करायचं आहे आणि तिथे एक सोन्याचा दात बसवायचा आहे. तर तुम्ही तो बनवून आणा आणि त्याचा जो काही खर्च असेल तुमचा सर्जरीचासुद्धा आणि तुमचासुद्धा, तो मी पूर्णपणे द्यायला तुम्हाला तयार आहे असं तो डॉक्टरला सांगतो आणि तो सर्जरी वगैरे करून घेतो. त्याच्यानंतर त्यानं ठरवलेलं असतं की आपण एक शेवटचा जुगार करूया आणि तो तेच त्याच्या जे इंट्युशन्स वगैरे असतात त्याच्या जोरावरच तो आता ते जुगार वगैरे करत असतो. त्या रात्री तो सर्जरी वगैरे करतो, घरी येतो. दुसऱ्या दिवशी असंच फेरफटका मारायला वगैरे तो जातो आणि तेच त्याला इंट्युशन्स येतात की हा म्हणजे, आणि तो ऑप्शन ट्रेडिंग चूज करतो आणि त्याच्याकडे ज्या गोष्टी अगोदर असतात त्या सगळ्यांचा तो दाव लावून टाकतो, जुगार लावून टाकतो आणि नंतर हा जुगार त्याचा फसतो आणि त्याच्याकडे जेवढ्या काही गोष्टी त्यानं कमवलेल्या असतात, जे काही कमवलेले असतात, ते सगळ्याच्या सगळं तो लॉसमध्ये चालला जातो. त्याला नंतर रिअलाईज होतं की आपण काय गमावलं आहे ते. तो मग असंच तो थॉमस वेचा फोटो त्याने साईडला ठेवलेला असतो. तो असंच बसतो तो फोटो घेऊन आणि विचार करत असतो आपण काय कमावलं आणि काय गमावलं. इथे स्टोरी संपते. स्टोरी कशी वाटली तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.